हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय हरि 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 जय जय हरि जय 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 राम 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 जय जय राम हरि 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 जय जय राम हरि जय 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 हरि 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 जय जय राम हरि 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 जय जय राम 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 जय जय राम हरि 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 जय जय राम जय 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 राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी लोचनी रूप सुख भाले हो साजनी सुख सुख भाले हो साजनी तो विठ्ठल परवा
टाळ तो हा विठ्ठल बरवा सुख खाली बसलेले टाळी वाजवा टाळी वाजवा क्या बात है हा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी राम तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जुगाचे आदर सर्व जुगाचे आदर सुखाचे आदर आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व जुगाचे आदर सर्व जुगाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर हो बाप रघुमध्ये विवाद बाप रघुमध्ये विवाद बाप रघुमध्ये विवाद देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमध्ये विवाद बाप रघुमध्ये विवाद हे बाप रघुमध्ये विवाद तो हा विठ्ठल बरवा
बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा राम तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा हे तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरि हरि जय हा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय हरि 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 जय राम हरि जय राम 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 जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम हेलो हेलो साधा भया भक्ती काज नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित साधा भया भक्ती काज नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित साधा भया भक्ती काज नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित साधा भया भक्ती काज नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित ऐसी यासी शरण गावे शक्ती जीवे न वंचे शक्ती जीवे न वंचे शक्ती जीवे न वंचे ऐसी यासी शरण गावे शक्ति जीवन शक्ति जीवन शक्ति जीवन भीष्मपन केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले भीष्मपन केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले ऐसी यासी शरण गावे शक्ती जीवे न वंचे शक्ती जीवे न वंचे शक्ती जीवे न वंचे ऐसी यासी शरण गावे शक्ती जीवे न वंचे शक्ती जीवे न वंचे शक्ती जीवे तुकामने साक्ष हाती तुकामने साक्ष तुकामने साक्ष तुकामने साक्ष हाती तुकामने साक्ष हाती तुम्या चित्ती धरिला तुम्या चित्ती धरिला तुम्या चित्ती धरिला तुम्या चित्ती धरिला तुकामने साक्ष हाती तुम्या चित्ती धरिला तुम्या चित्ती धरिला तुम्या चित्ती धरिला ऐसी यासी शरण 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 शक्ति जीवन शक्ति जीवन शक्ति जीवन ऐसी यासी शरण गावे शक्ति
खाली बसलेले फक्त जोरात टाळी आवाज आला पाहिजे. आवाज जोरात टाळी. हा नाही नाही नाही. चौथा दिवस आहे आजचा. अजून 5 दिवसांना सप्ताह संपेल. जोरात टाळी वाजवा जोरात. वा 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 क्या बात आहे. मरावा आणि तुमच्याच पोटी जन्माला यावं. टी मारू नका. पकवास जोरात. हा टाळी. पकवास टाळी. पकवास टाळी. पकवास टाळी. पकवास विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल साधावया भक्ति काज, साधावया भक्ति काज, नाही लाज धरित, ऐसियासी शरण जावे, शक्ती जिव्हे न वंची. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, ऐसियासी शरण जावे, शक्ती जिव्हे न वंची. तुका मने साक्ष हाती, तुका मने साक्ष हाती, तुम्या चित्ती धरिला, ऐसियासी शरण जावे, शक्ती जिव्हे न वंची. विठ्ठल 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 साधावया भक्ति काज, नाही लाज धरीत, ऐसियासी शरण जावी, शक्ती जिव्हे न वंची. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाभं, जगन्निहितपानी मंडनं मंडनानं. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. करू प्रथम करू
त्यांच्या कृपादाने कवी सारू त्यांच्या कृपादाने कवी सारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कवी सारू त्यांच्या कृपादाने कवी सारू पांडुरंग करू दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कवी सारू बाबाजी सद्गुरु विनाश तुका पांडुरंग करू दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कवी सारू बाबाजी सद्गुरु विनाश तुका दास तुका टाळी वाजवा जोरात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एकदा का काला झाला की पुन्हा हे सगळं ऐकायला बघायला भेटणार नाही. हा सप्ताह चाललाय तोपर्यंत आनंद घ्यायचा, कारण जिथं आनंद असतो तिथं देव आल्याशिवाय राहत नाही. आवाज कमी करू नका. देव आल्याशिवाय राहत नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा जोडून या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा हरिसावी माझी पंढरी राया हरिसावी विनंती माझी पंढरी राया चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा हरिसावी विनंती माझी पंढरी नाथा हे हरिसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता हरिसावी विनंती माझी पंढरी राजा जोडून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता हरिसावी विनंती माझी पंढरी नाथा डोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता विठाल साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐसियासी शरण जावी शक्ती जिभे न वंची. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम, महाराष्ट्र भूषण शिवाय वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचअवतारी संत, ज्यांनी कधी केला नाही भजनाचा आळस आणि ते झाले या सकल वारकरी संप्रदायाचे कळस. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आजच्या दिवसाकरिता पोषक असा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य आहे परिहार देणं. आकारान करुणा वरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन. ए पोरा बोलायचं नाही हा. रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार पांडुरंग पंढरीश परमात्मा व श्री हनुमंतरायांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा आपला अखंड हरिनाम, अखंड हरिनाम, अखंड हरिनाम. बचत गटाची मीटिंग राहिल्या का? हा, लाडक्या बहिणीचा हप्ता आता यायला लागलेत आहे का नाही? काल महाराजांनी सांगितलं 6.5 जमा झालेत, आणखीन 3 येणार आहे ना. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता टोटल 6,500 होणार आहे का नाही? दिवाळी यंदा सगळं गडी लाडक्या बहिणीच्या ह्याच्यावर टपून आहेत. दिवाळी लाडक्या बहिणीचं पैसे दिवाळीला वापराय होतील. द्यायचा नाही रुपया पण, हा काय रुपया काढून द्यायचा नाही. गडी म्हणाल बरं झालं, हा लय अवघड आहे महाराज. ऐका, त्या भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा आपला अखंड हरिनाम बोलायचं बरं का. मला ते मरत झुरत कीर्तन करायला आवडत नाही. आता कुणाला आवडू नाही तर नाही आवडू, उरलेला 1 तास कुणाच्या हातात आहे. 1 तासानंतर कुणाचं काय असेल ते 11 वाजल्यानंतर. आता 11 वाजस्तोवर या पट्ट्याच्या हातात आहे. बोलत राहायचं. मला मरत झुरत कीर्तन करायला आवडत नाही. वेळेपेक्षा जास्त मी बोलणार नाही. शॉर्ट बट स्वीट, थोडे परे निरे तुका म्हणे हेची खरे. कारण एवढे गुणवंत कलाकार आपल्याला लाभलेले आहेत. प्रत्येकाला वाटतं आपली कला सादर झाली पाहिजे आणि हेच व्यासपीठ आहे. संध्याकाळी एवढी लोक जमलेली असतात. काकड्याला, हरिपाठाला प्रत्येकजण आपापल्या कामात असतो, पण संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर सगळा समाज एकत्र होतो. प्रत्येकाला वाटतं माझी कला सादर झाली पाहिजे, कारण त्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. अखंड हरिनाम हा असा आवाज आला पाहिजे. कारण पहिल्यांदा सांगतो, कीर्तन म्हणजे तुमच्या डोक्यात व्याख्या येत असेल, एखाद्या महाराजाला बोलवायचं, पाकिट भरगतचं असं भरायचं, तो येणार 2 तास त्याची बडबड करणार आणि गाडीतून निघून जाणार. त्याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन या शब्दाचा अर्थ असा आहे, वक्त्याचं आणि श्रोत्याचं अंग हरिरूप झालं पाहिजे. या नाम कीर्तन. वक्त्याचा आणि श्रोत्यांचा झालेला संवाद याला खरं कीर्तन म्हणायचं. त्यामुळं एखादं उत्तर चुकलं तरी हरकत नाही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. कुठं बघायला येतोय हा? बोलत राहायचं महाराज. एखादं उत्तर चुकलं तरी मी तुम्हाला काय म्हणणार, काय म्हणणार नाही. आणि जर म्हटलो तर हितनं तुम्ही मला माघार नीट जाऊन देणार नाही. वय बोलत जायचं. कारण जिथं आनंद असतो तिथं देव येतो. मजा दीवानों को मिलता है, मजा दीवानों से मिलता है, मजा दीवानों को मिलता है, मजा दीवानों से मिलता है. अरे कान्हा भी जब दीवाना बन के दीवानों से मिलता है. आंखों से पानी बहे, वाणी भी कुछ ना कहे. ऐसा तुझको जब से हो गया, समझो रब से प्यार हो गया.
त्यामुळं आनंदामध्ये कीर्तन ऐकायचं, मरत झुरत बसायचं नाही. आपला बाप श्रीमंत आहे का नाही? झळझळीत सोनसळा आणि कळस दिसतो सोजवळा. आपला बाप श्रीमंत आहे, मग लेकरांना भिकाऱ्यासारखं बसायचं नाही. पुरुष मंडळ कर्ज नाही ना कुणाच्या डोक्यावर? असलं तरी काळजी करू नका, मी काय फेडणार, ज्याचं त्यालाच फेड नाही. पण खऱ्या अर्थानं कर्ज असलं तर घाबरायचं नाही. ज्याच्या डोक्यावर कर्ज तेवच खरा मर्द वय. हप्ता नाही गेल्यावर मग बँकवाले घरात येत्या तेव्हा कळतंय जिरत्या. एवढं सोपं नाही महाराज. आनंदाच्या वातावरणामध्ये मी कीर्तन करणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये गेली 4 दिवस संपन्न होत आहे. इथून पुढे 5 दिवस अशाच तोलामोलात आणि आनंदामध्ये हा सप्ताह सुरू आहे. सगळ्यांनी यामध्ये फक्त आनंद घ्यायचा आहे, बाकी काही सुद्धा टेन्शन घेऊन बसायचं नाही. बाकी सगळं सोडा, फक्त कीर्तन ऐका. या कीर्तनासाठी खऱ्या अर्थानं आळंदीचे लाभलेले आपल्याला उत्कृष्ट गायक संजय महाराज असतील, त्यांचं दर्शन घेतो. त्याचबरोबर नाशिकवरून आदल्या दिवशीच रात्रीचा प्रवास करून सकाळी वेळेमध्ये आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गानगंधर्व वाचणारे आमचे रवी महाराज जगताप, त्यांचं सुद्धा दर्शन. आणि मी कालही सांगितलं, आपल्या संपूर्ण भागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं पखवाजामध्ये नाव आहे असे असणारे केशव महाराज, त्यांचं सुद्धा दर्शन. वाजवा, जोरात टाळ्या वाजवायचे तर जोरात वाजवायचे. हा काय, मी घरचा महाराज असल्यासारखं आहे. एखाद्याचं नाव जर नाही घेतलं तुम्ही ग बसाल. हे गडी कार्यक्रम झाल्यावर ग बसू द्यायचं नाही दा. मग त्यांना काय मला सांगितलं नाही नाव घेऊ, पण कलेचा वाव झाला पाहिजे. उत्कृष्ट हार्मोनियमची साथ आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पारायण सोहळ्यासाठी व्यासपीठ चालक लाभलेले, माझ्यापेक्षा अनुभवाने आणि सगळ्याच गोष्टींनी ज्येष्ठ असणारे श्री हरिभक्त पारायण संजय महाराज असतील, त्यांचं सुद्धा दर्शन घेतो. समस्त ग्रामस्थ मंडळ हनुमंत वडिये या सप्ताहासाठी झटणारे सगळेच कार्यकर्ते, कारण एखाद्याचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाव सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं मला कुणाला दुखवायचं नाही, कारण एवढे सगळे ओळखीचे आहेत. एवढं प्रेम तुम्ही या लेकरांना आणि मला दिलंय की एकाचं नाव घेतलं तर दुसरा निश्चित सुटणार आहे. सगळ्यांचं दर्शन घेतो आणि कीर्तनाला सुरुवात वेढाला. आणखी एक महत्त्वाची सूचना, खऱ्या अर्थाने या पारायण सोहळ्यासाठी मौल्यवान असा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे, ते या कीर्तनासाठी कलाकारांसाठी सौजन्यदाते जे आपल्याला लाभलेले आहेत. तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी या पारायण सोहळ्यासाठी देतच आहात, पण शिवाचा वाटा उचलणारे हे सौजन्यदाते आहेत. त्यांच्या सगळ्यांचं दर्शन आजचं ज्यांचं सौजन्य आहे, श्री दत्तात्रय भीमराव मोरे पाटील यांचं आजचं सौजन्य आहे, त्यांचं सुद्धा दर्शन. पांडुरंग परमात्म्याने त्यांना असंच बळ देऊ आणि असंच त्यांच्या हातून या नामयज्ञ सोहळ्यासाठी दान धर्म होत राहू, एवढी इच्छा व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात वेढाला. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, साधावया भक्ती काज. तो जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं काम करायला कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. पुढे जाऊन महाराज म्हणतात, ऐसियासी शरण जावी. तो भगवान परमात्मा बलवान आहे, शक्तिवान आहे. तो आपल्या ताकदीचा उपयोग भक्ताच्या सांभाळासाठी आणि दुर्जनाच्या नायनाटासाठी करतो, म्हणून तुम्ही त्याला शरण जा. ऐसियासी शरण जावी शक्ती जिव्हे न वंची. पुढे जाऊन 3ऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, भीष्मपण केला खरा. तो देव एवढा चतुर आहे, त्या देवाने भीष्माचार्यांचा पण देखील खरा केला आणि धनुर्धराचं म्हणजे अर्जुनाचं देखील रक्षण केलं. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले.
ऐसियासी शरण जावी शक्ती जिभे न वंची. आणि शेवटी जाऊन तुकोबाराय सांगतात माझ्याकडे अनेक साक्षी अनेक पुरावे आहेत म्हणून मी त्या जगाच्या मालकाला माझ्या चित्तामध्ये धारण केलेला आहे. तुका म्हणे साक्ष हाती तुम्या चित्ते धरेला ऐसियासी शरण जावी शक्ती जिभे न वंची. अभंगाचा गोडाने धावता भावार्थ विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात तो जगाचा मालक भगवान परमात्मा ज्याच्या सत्तेने ही सृष्टी चालते तो देव आपल्या भक्ताचं काम करायला कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही. पण प्रश्न असा निर्माण होतो या कलियुगामध्ये खरा भक्त नक्की कुणाला म्हणायचं. सकाळी आपला विषय झाला बोलता बोलता. या कलियुगामध्ये खरा भक्त सापडणं फार कठीण आहे. खरा भक्त सहजासहजी सापडू शकत नाही. काय भक्ताची व्याख्या आहे. गळ्यामध्ये मोठमोठ्या मण्यांच्या माळा घातल्या, अंगावरती पांढरी शुभ्र कपडे घातली, कपाळावरती भला मोठा असा गंध लावला म्हणजे दादा भक्त म्हणता येईल का? नाही येणार. भक्ताची व्याख्या काय? कबीर महाराज सांगतात ऐका काय सुंदर दोहेत. अरे माला बनाई मोती की, माला बनाई मोती की, बीच में डाला सूत. अरे माला बिचारी क्या करे, जपने वाला कपूत. माळाचा जप करणारा जर पापी असला तर त्या माळाला दोष देऊन चालणार आहे का? नाही चालणार. काही दोहेत कबीर महाराजांची. टोपी बनाई खादी की, टोपी बनाई खादी की, पहनने वाले हजार. अरे टोपी बिचारी क्या करे, बीच में काला बाजार. डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी घातली पण अंतकरणामध्ये जर कपट असेल तर पांढरी शुभ्र टोपी घातली म्हणून त्याला भक्त म्हणता येणार नाही. भक्त नक्की म्हणायचं तरी कुणाला? तुकोबारायांना प्रश्न केला महाराज भक्त ओळखण्याची काय व्याख्या आहे का? भक्त ओळखण्याची काय खूण आहे का? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात खऱ्या भक्ताला जर ओळखायचं झालं गेले आशा पाश जाना जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. लवकर जाना. भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि गेले आशा पाश निवारोनी. त्या भक्ताच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसला पाहिजे. आशा विरहित ज्या भक्ताचं चित्त आहे त्याला तुम्ही भक्त म्हणा. भक्ताची व्याख्या तुकोबारायांनी सांगितली. पण खाली बसलाय खरं सांगायचं मला, खाली बसल्यापैकी हात वरती करा कुणाला स्वार्थ नाही. अय बचत गट हा 1,500 अकाउंटला येणार म्हणून फॉर्म भरायसाठी किती गडबड केली का नाही? हा मुदत संपून राहिलेले, गाडी आज नावं वाचली की भेटणार नाही सांगितलेलं, पण आणखी मुदत वाढते म्हणल्यावर
आलं तर आलं म्हणून पुन्हा फॉर्म भरलं का नाही? खरं बोलायचं, भरलं का नाही? मग आशा कुणाला नाही महाराज, प्रत्येकाला आशा, प्रत्येकाच्या ठिकाणी आशा दडलेली आहे महाराज. तुम्ही आम्ही रातना दिवस ह्याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी ह्याच्या डोक्यावर, रातना दिवस धडपड करतो. वर्षभर उसाला रात्रीचं पाणी पाजतो, भांगलणी करतो, बी बियाणं खत सगळी शेती आपण करतो. कशासाठी? हा, सप्त्याला सगळं आणून द्यायला करत नाही. वर्षभर आपली धडपड चालू असते की कारखान्याला ऊस गेल्यानंतर अकाउंटमध्ये पैसा मिळतो. आहे का नाही स्वार्थ? प्रत्येकाला स्वार्थ आहे. तुमचं सोडा, आम्ही 2 तास कीर्तन करत असताना 8-8, 9-9 तास प्रवास करून प्रत्येक गावापर्यंत रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत प्रवासात असतो. रात्री 2-3 वाजतात घरी यायला. आमची एवढी धडपड कशासाठी? पाकिटासाठी. हा, महाराजाचं कधी काय, हा लय महाराज अहो कीर्तन सांगायला, पण लोकाला महाराज लय अवघड काम आहे. प्रत्येक जण स्वार्थी आहे, प्रत्येकाला काही ना काही स्वार्थ लपलेला आहे. निस्वार्थ असा कोणी या जगामध्ये सापडणार नाही. पण खरा भक्त जर ओळखायचा असेल तर स्वार्थ नाही पाहिजे. ऐका, सुभाषितकार वर्णन करतात, बाल तरी घे द्वारी अर्थ दाविता गा निर्धारी. एखादं लहान लेकरू, महिला मंडळ, तुम्ही लहान लेकराला आंघोळ घालत असताना खाली पहिल्यांदा एक टब घेता, त्याच्यामध्ये त्याला बसवता, वरून आंघोळ घालता. आंघोळ झाल्यानंतर ते लगेच बाहेर येतं का? ते अंगावरती पाणी उडवत बसतं, लगेच बाहेर येत नाही. त्याची आई हुशार असते, आईला काळजी वाटते, जास्त वेळ ह्याला जर पाण्यामध्ये ठेवलं तर हे आजारी पडेल, म्हणून त्याची आई बाहेरून त्याला 1 रुपयाचं नाणं दाखवते. त्या 1 रुपयाकडे पाहून ते शेंबडं पोरग सुद्धा नाणीमधून बाहेर येतं. सांगण्याचं तात्पर्य, त्या लेकराला 1 रुपया कशाबरोबर खातात हे सुद्धा कळत नाही. मग त्या लेकराला जर एवढा पैसा प्रिय असेल तर तुम्हा आम्हाला तर सगळं कळतंय, तुम्हा आम्हाला का नसणार आहे महाराज? प्रत्येकाला पैसा प्रिय आहे, प्रत्येकानं पैसा कमवलाच पाहिजे. पण पैसा कमवत असताना तुकोबराय सांगतात कशा पद्धतीनं कमवला पाहिजे. धन उत्तम व्यवहारे उदास वेचारे वेच करे. पैसा कमवत असताना उत्तम मार्गाने कमवला पाहिजे. आपण रात्र दिवस पैशाच्या पाठीमागं धडपडत बसतो. खरं सांगा मला, आत्तापर्यंत तुम्ही आयुष्य जगलाय, माझ्यापेक्षा कितीतरी वय आहे तुमचं. आत्तापर्यंतचं आयुष्य हे सुखाचा उपभोग घेण्यामध्ये गेलं का सुखाची आशा करण्यामध्ये गेलं? सुखाची आशा करण्यामध्ये गेलं. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. आशा करण्यावर आयुष्य निघालं. पैशाच्या पाठीमागं आपण सगळे पळतोय. शेपक प्रमाणे पण खूप गोड आहे. ऐका, वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी,
जगात नाही राम रे, वासुदेवाची आई कावानी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे। या जगातली सारी माणस, किती गोड सांगितले ऐका, या जगातली सारी माणस झाली या पैशाची गुलाम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे। या पैशाची जादू न्यारी, ऐका, या पैशाची जादू न्यारी, तान्या पोराला त्याची हावरे, आई सोडूनी घेत झेप या पैशाच्या पाठी रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम। भक्त तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या ठिकाणी स्वार्थ नाही त्याला तुम्ही भक्त म्हणा, खऱ्या भक्ताचं काम करायला देव लाज बाळगत नाही महाराज। कितीतरी उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो, तुमच्या पाठांतरामध्ये आहे। आजचं कीर्तन मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून करणार नाही, तर तुमचं बरं झालं पाहिजे यासाठी करणार आहे। कारण महाराजांनी काल सुद्धा सांगितलं, तुम्हाला मी 2 तास हसून पालतं पाडायचं म्हणलं तरी सुद्धा माझ्याकडं आहे, पण त्यातून हित बसल्यानंतर फक्त तुम्ही आनंदित व्हाल, पण हितून बाहेर पडल्यानंतर तुमचं काय भलं नाही। संतांचं वाङ्मय हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे। किती सुंदर तुकोबाराय सांगतात, बाबा रे, खऱ्या भक्ताचं काम करायला तो देव अजिबात लाज बाळगत नाही। कितीतरी संतांच्या घरची कामं त्या देवानं केलेली आहेत। माझ्या नाथबाबांच्या घरी कावडीने पाणी व्हायचं काम जगाचा मालक करत होता। कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये, ओवाळू आरती स्वामी एकनाथा। नाथबाबांच्या घरी देव कावडीने पाणी व्हायचा, श्रीखंड्याच्या रूपामध्ये चंदन उघळून द्यायचं काम जगाचा मालक नाथबाबांच्या घरी करत होता। नाथबाबा ज्या देवाला चंदन लावायचे तो सुद्धा देव, आणि नाथबाबांना चंदन उगाळून द्यायचा तो सुद्धा देव। निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, निळा नाथबाबांच्या घरी देवानं काम केलं। माझ्या तुकोबारायांच्या घरी तुकोबारायांच्या वडिलांचं श्राद्ध असावं, आणि त्यावेळेस
उष्ट्या पत्रावळ्या उचलण्यापासून ते खरकाटी भांडी घासण्यापर्यंत काम जगाच्या मालकानं केलं. ऐका, तो देव आपल्या भक्तासाठी काय करतो लक्षपूर्वक ऐका. मी फार अभ्यासपूर्वक तुमच्या समोर बोलतोय. देव आपल्या भक्तासाठी किती खालच्या प्रकारची कामं करतो ऐका. काम्यक वनातला सुंदर प्रसंग आहे, लक्ष द्या सगळे. जगाचा मालक भगवान परमात्मा आणि अर्जुन दोघे जण जात असताना विश्रांतीसाठी थांबण्याचा प्रसंग येतो. देव अर्जुनाला सांगतो, आता आपण थोड्या वेळ विश्रांती घेऊया. त्या वनामध्ये थांबण्याचा प्रसंग येतो. त्या वनाचं नाव असतं काम्यक वन. सुंदर असं तळ असतं, तळ्यामध्ये बदक विहार करत बसलेले असतात. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. मी सांगतोय ऐका, सुंदर तळ असतं, तळ्यामध्ये बदक विहार करत बसलेले असतात. कोकिळेचं कुंजन चाललेलं असतं, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. गगनचुंबित वृक्ष त्या ठिकाणी असतात आणि बाजूने सुंदर अशी फुलं असतात. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि अर्जुन दोघेही जण गप्पा मारत बसलेले आहेत. मोराचं नृत्य चालू आहे. अर्जुनाच्या मनामध्ये येतं, लक्ष दिलं तर कळेल, अर्जुनाच्या मनात येतं, माझी पत्नी माझी बायको सुभद्रा जर हिथं असती तर हे सगळं निसर्गरम्य वातावरण मी तिला दाखवलं असतं. आपल्याला पण वाटतं का नाही, आपण कुठेतरी फिरायला गेलो तिकडं चांगलं असलं तर वाटतं का नाही आपल्या कुटुंबातले पण हिथं असले पाहिजेत, वाटतं ना? सगळ्यांना वाटतं महाराज. अर्जुनाला पण वाटलं, माझी बायको सुभद्रा हिथं असती तर किती बरं झालं असतं, तिला मी हे सगळं वातावरण दाखवलं असतं. अर्जुनाच्या फक्त असं मनात आलं आणि देव तिथून निघून बाजूला आला. देवाने सांगितलं, अर्जुना मी थोडा वेळ बाहेर जाऊन येतो, तू बस इथं. देव निघून गेला आणि तेवढ्यात पाठीमागून बांगडीचा आवाज झाला. अर्जुनाने पाठीमाग वळून पाहिलं तर पाठीमाग सुभद्रा अर्जुनाला दिसली. सुभद्रे, तू ग कशी हिथं? अर्जुनाला प्रश्न पडला. सुभद्रेनं सांगितलं, तुम्ही माझी आठवण काढली होती म्हणून मी हिथं आले. अर्जुन म्हणला, अगं ते सगळं ठीक आहे, पण मी हिथं बसून काढलेली आठवण तुला तिकडं कशी काय कळाली? सुभद्रा म्हणली, मला प्रश्न विचारताय तुम्ही, मी हिथं आले ते महत्वाचे का मी कशी आली ते महत्वाचे? तुम्हाला मी आलेले आवडलेलं दिसत नाही, मी आल्या पावली परत जाते. अर्जुन म्हटला, तसं काय करू नको, तू आली तेच महत्वाचंय. कशासाठी आठवण काढली होती बोला? अर्जुन सांगू लागतो, अगं हे बघ ना, सुंदर असं तळ आहे, तळ्यामध्ये बदक विहार करत बसलेले आहेत, कोकिळेचं गाणं सुरू आहे, मोरांचं नृत्य सुरू आहे, गगनचुंबित वृक्ष आहेत, हे सगळं निसर्गरम्य वातावरण मला तुला दाखवायचं होतं म्हणून तुझी आठवण आली होती. दोघांच्या सुंदरपैकी गप्पा रमलेल्या आहेत. अर्जुनाला आनंद झाला. अर्जुन सुभद्रेला म्हणतोय, सुभद्रे एक काम मात्र तू चांगलं केलंस, देव हितनं निघून गेला आणि तू हित आलीस, हे मात्र तू चांगलं केलं. आता एक काम कर, देव हित माघारी परत यायच्या आधी हितनं तू निघून जा, म्हणजे देवाला ह्यातलं काय कळणार नाही, काय कळणार. सुभद्रेला अर्जुनानं सांगितलं. अर्जुनानं आपल्या बोटातली अंगठी काढली आणि ती अंगठी, या प्रसंगाची आठवण, आपण या वनामध्ये भेटलो याची आठवण म्हणून सुभद्रेच्या बोटामध्ये घातली आणि अर्जुन म्हटला, आता तू हितनं पटकन निघून जा. सुभद्रा तिथनं निघून बाजूला आली. तेवढ्या देव तिथं येऊन पोचला. अर्जुनाच्या मनामध्ये उकळ्या फुटायला सुरुवात झाली. मन में लड्डू. एखादी गोष्ट आपण केली आणि ती कुणालाच कळाली नाही, आनंद किती मोठा असतो मनालाच माहिती आहे का नाही. सगळ्याला वाटतं आपली चोरी
लपून गेली. मांजर किती बी डोळं झाकून दूध पेत असलं तरी बघणारी चार चौघ असतात, लक्षात ठेवा. अर्जुनाला वाटलं देवाला ह्यातलं काहीच माहित नाही, देव कसा भोळाय, देवाला सगळं कळतं. सगळे म्हणतात माझी बायको आली, आम्ही गप्पा मारल्या, सुंदर पैकी हे सगळं निसर्गरम्य वातावरण तिला दाखवलं, देवाला ह्यातलं काही माहिती नाही. अर्जुनाला आनंद झाला. अर्जुन देवाला म्हणला, देवा किती वेळ झाला वाट बघतोय, जायचं नाही का? चला लवकर, आपल्याला पुढे पोचायचं आहे. दोघेही जण जायला निघतात. अर्जुनाचं एवढं भाग्य असतं, ऐका, अर्जुनाचं एवढं भाग्य असतं. अर्जुन रथामध्ये चढत असताना भगवान परमात्म्याच्या मांडीवरती एक पाय द्यायचा आणि नंतर रथामध्ये चढायचा. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करण्याचं काम त्या देवाकडे होतं. अध्याय पहिला महाराज तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुधाम्याचे. अर्जुनाच्या रथावर सारथ्य पण करण्याचं काम देव करत होता. रथ वायूच्या वेगामध्ये सुरू आहे. अर्जुनाच्या मनात उकळ्या जास्तच फुटायला लागल्या. माझी बायको आली, मला भेटली, देवाला ह्यातलं काय माहिती, ह्यातलं काही माहिती नाही. देव म्हणला हे जास्तच उड्या मारायला लागले, ह्याला जरा खाली आणलं पाहिजे. त्याला सगळं कळतं बरं का, तो भोळा नाही, त्याला सगळं कळतं. तुम्ही कितीही उड्या मारा, सगळं त्याच्या हातात आहे. एवढा भोळा नाही तो. जन्माला घातल्याबरोबर सगळे अधिकार दिले का नाही? काय करायचंय ते कर, पारायणाला देणगी देऊ नको, कीर्तनाला येऊ नको, भजन करू नको, चांगलं खाऊ नको. देव कधी म्हणलाय का? तुम्ही आता एवढे कीर्तनाला आलाय, रात्री स्वप्नात देव आला होता का? उद्या राहुल महाराजाचं कीर्तन आहे, कीर्तन ऐकायला जा, देवानं सांगितले का? सगळे अधिकार त्या देवानं आम्हाला दिले. एक अधिकार मात्र त्याने त्याच्याजवळ राखून ठेवलाय. कुठला? कुणाचा काटा कधी काढायचा, एवढा अधिकार मात्र कुणाकडे? जन्माच्या आधी आपल्याला कळतं आपल्या घरात कोणतरी मूल जन्माला येणार आहे, मरायच्या आधी कळतं का क्षणतरी? कळत. तो अधिकार त्याच्याजवळ आहे. आपलं मरण कुणाच्या हातात आहे? कुणाच्या? देवाच्या. मग आपलं मरण जर त्याच्या हातामध्ये आहे तर त्याचं स्मरण करायला आपल्याला मरण येतंय का? हातानं टाळी, मुखानं नामस्मरण. विठाला अर्जुनाच्या मनात उकळ्या फुटत असतात. देव म्हणला आता ह्याला खाली आणलं पाहिजे, जास्तच उड्या मारायला लागलाय. आणि देवाने ज्या बोटामध्ये अर्जुनानं अंगठी घातली होती ते बोट देवानं पाठीमागं केलं, अगदी अर्जुनाच्या डोळ्याजवळ नेलं. अर्जुनाचं लक्ष गेलं, देव हात का पाठीमागं करायला लागलाय. बघितलं तर देवाच्या हातामध्ये जी अंगठी अर्जुनानं सुभद्रेला घातली होती तीच अंगठी देवाच्या हातामध्ये दिसते. आता आनंद सगळा निघून गेला. आता अर्जुन लटलट कापायला लागला. मी म्हणतोय माझी बायको आली, आम्ही गप्पा मारल्या आणि निघून गेली, देवाला ह्यातलं काहीच माहित नाही. दोघे मध्ये आधी कुठेतरी भेटले का काय? देवाच्या हातात ही अंगठी आली कुठून? पण आता विचारायचं धाडस नव्हतं. रथ वायूच्या वेगात सुरू आहे. अर्जुनानं विचार केला याचं उत्तर सुभद्रेला भेटल्याशिवाय मिळणार नाही. मी पहिल्या चरणाच्या जवळ पोहोचलोय, ऐका. अर्जुन म्हणला आता सुभद्रेला भेटल्याशिवाय पर्याय नाही. रथ महालाजवळ येऊन उभा राहिला. अर्जुनाने रथातून खाली उडी मारली आणि पळत 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 सुभद्रेच्या जवळ गेला. सुभद्रेला म्हणला अगं सुभद्रे, मी दुपारी त्या वनामध्ये तुझ्या बोटात जी अंगठी घातली होती ती अंगठी कुठे?
सुभद्रा म्हणली कुठली दुपार? हा, आत्ताशी तुम्ही येताय, कुठली अंगठी? काय येडबीड लागलं का काय? हा, पिक्चर जास्त बघत जाऊ नका, चांगलं नसतंय. हा, पिक्चर बघून याड लागतं. काय याड लागलं का काय? कुठली अंगठी काय मला माहिती नाही. अर्जुन म्हणतोय अगं ती नाही का, सुंदर तळ होतं, तळ्यात बदक होते, सुंदर पैकी झाडं होती, मोराचं नृत्य सुरू होतं, आपण गप्पा मारल्या, मी तुझ्या बोटात त्यातल्या प्रसंगाची आठवण म्हणून अंगठी घातली. सुभद्रा म्हणली हे बघा, दुपारच्या जर गोळ्या खायच्या राहिल्या असतील तर खाऊन घ्या, पण मला काय अंगठी बिंगठी काय माहिती नाही. आता अर्जुनाला प्रश्न पडला, याचं उत्तर आता देवाजवळ गेल्याशिवाय भेटू शकत नाही. अर्जुन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पळत पळत देवाजवळ गेला. देवाला विचारलं, देवा तुमच्या हातामधली अंगठी विचारल्याबरोबर देव म्हणला, अर्जुना ही अंगठी ही तुझीच आहे, घे तुझी घे. अर्जुन म्हणला, देवा तसं काय नाही, राहू द्या 4-6 महिने तुम्ही वापरा, पण ही अंगठी तुमच्या बोटात आली कुठनं एवढं फक्त मला सांगा. देव म्हणला, अरे ते नाही का आपण वनामध्ये थांबलो होतो, तूच माझ्या बोटामध्ये घातलीस, तुला आठवत नाही का? अर्जुन म्हणतोय, देवा मी सुभद्रेच्या बोटामध्ये अंगठी घातली. देव म्हणला, आता गाडी रुळावर लागली. देव म्हणला, आता गाडी रुळावर आले. देव म्हणू लागला, अरे नाही अर्जुना, तू माझ्याच बोटात ती अंगठी घातलीस. अर्जुन म्हणतोय, नाही देवा मी सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. देव म्हणतोय, अरे नाही अर्जुना, तू माझ्याच बोटामध्ये घातली. शेवटी वैतागून देव म्हणला, तुझा काय प्रश्न आहे? अंगठी सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. सुभद्रेच्या बोटामध्ये घातली तर सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. मिळालं उत्तर. आता जा, मला आराम करू दे, जास्त ताप देऊ नको. अर्जुन म्हणला, देवा अंगठी सुभद्रेच्या बोटामध्ये घातलं हे कळालं, पण ही अंगठी तुमच्या बोटात आली कुठून हे अजून कळालं नाही. त्यावेळेस देव अर्जुनाला म्हणतोय, ऐका दृष्टांत संपत आलाय, तात्पर्य सिद्धांत किती गोड आहे. त्यावेळेस देव अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अर्जुन म्हणला, हो देवा 100% माझा तुमच्यावरती विश्वास आहे. अर्जुना तू मला मानतोस ना रे? त्यावेळेस अर्जुन देवाला म्हणतो, देवा मी तुम्हाला मानतो, देवा खरं सांगा ही अंगठी तुमच्या बोटात आली कुठनं? त्यावेळेस देव सांगतो, अर्जुना तुला ऐकायचंच आहे तर लक्षपूर्वक ऐका. देव अर्जुनाला सांगतोय, अरे अर्जुना आपण काम्यक वनामध्ये थांबलो होतो आणि तिथलं निसर्गरम्य वातावरण पाहून तुझ्या मनामध्ये आलं होतं का नाही, माझी बायको सुभद्रा हिता असती तर बरं झालं असतं? मनात आलं होतं का नाही? खरं सांग. अर्जुन म्हणला, हो देवा माझ्या मनामध्ये आलं होतं. मग देव म्हणला, तुझी बायको तिथं येणं शक्य नव्हतं, म्हणून मीच तुझी बायको सुभद्रा बनून तुझ्या बाजूला बसलो होतो. माझा दृष्टांत संपला. वेळ पडल्यानंतर तो जगाचा मालक भगवान परमात्मा भक्ताची बायको व्हायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली या आघात निवारा या अभंगाचं पहिलं चरण. साधवाया भक्तिका साधवाया भक्तिका साधवाया भक्तिका साधवाया भक्तिका साधवाया भक्तिका साधवाया भक्तिका
नाही लाज धरी साधावया भक्ती गण नाही लाज धरी ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण जावे शरण साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताचं काम करायला देव लाज बाळगत नाही. पुढे जाऊन तुकोबराय सांगतात ऐसियासी शरण जावी शक्ती जिव्हे नवंची. तुम्ही त्याला शरण जा कारण तो भगवान परमात्मा भक्ताच्या सांभाळासाठी आणि दुर्जनाच्या नायनाटासाठी अवताराला येत असतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. भगवान परमात्म्याचं कार्य आहे. तो अवतारच त्याच्यासाठी घेतो. दुर्जनाचा नायनाट आणि भक्ताचा सांभाळ हे देवाचं काम आहे. तुम्ही त्याला शरण गेलं पाहिजे. मनापासून त्याची भक्ती केली पाहिजे. हे शरीर त्यानं त्याच्यासाठी दिलेलं आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन. जगद जीवन नारायण गायन गुण तयाचे. त्यानं दान दिलंय. त्यानं अनेक प्राणी निर्माण केले. एकी केली भूचरे एकी केली खेचरे एकी केली जलचरे चराचरी ते बहु एक. शिंगवाले शेपटवाले जमिनीवरती सरपटणारे पाण्यात पोहणारे 4 पायाचे 8 पायाचे अनेक प्राणी तयार केले. त्यांच्याकडे पाहून देवाला समाधान वाटलं नाही. माझ्या जीवा भावाचा कोणतरी असावा म्हणून माणसाची निर्मिती केली. पण माणसाला देवासाठी वेळ नाही. अरे 5 मिनिटं तुम्ही मनापासून त्याच्यासाठी दिली ना 23 तास 55 मिनिटं तुमच्या मागे पुढे उभा राहून रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. पण 5 मिनिटं आपण त्याच्यासाठी देत नाही महाराज. प्राण्यांना ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. तुम्ही कुठं बघितलंय का? आषाढीचा सोहळा चाललाय आणि गावातली 5-50 कुत्री एकत्र आलेत आणि ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या भजनावर 5-50 कुत्री एकत्र येऊन पायी दिंडी सोहळा आषाढीला काढलाय पांडुरंगाच्या दिशेनं. बघितलंय? होणार नाही. 10-5 गाढव एकत्र आलेत. हरिपाठ चालू आहे म्हणून हरिपाठामध्ये नाचतंय. बघितलंय का? त्यांना ते ज्ञान नाही. ते फक्त माणसाला आहे. माणसाला त्याच्यासाठी भगवंताने पाठवलंय. एकदा का वेळ निघून गेली की हे आपल्याला हितच सगळं सोडून निघून जायचंय. कपातलाच्या बशीत ओतल्यानंतर बशी होटापर्यंत येईल का नाही त्याची सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही. गॅरंटी नाही देता येत महाराज. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखी सुखिया हरी के दास. हे खाली करायचंय महाराज. काय टपून बसलाय. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा.
ओलावा आल्यानंतर सगळं सोडून जायचंय. तो भगवान परमात्मा यातून आपल्याला सोडवणार आहे, म्हणून तुम्ही त्याला शरण जा. कारण देवाला शरण गेल्याशिवाय या देहाचं महत्त्व कळणार नाही. तुम्हा मला देवाने देह दिला, लोकांना वाटतं या जन्मी माणूस म्हणून जन्म भेटलाय, पुढच्या जन्मात पण माणूस म्हणून भेटल, सांगता येत नाही. हे योगायोगानं भेटले. आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा हा मानव देह भेटलाय. पुन्हा भेटल का सांगता येऊ शकत नाही महाराज. एक अंध व्यक्ती दररोजचा नित्यक्रम असायचा. दररोज नदीवरती स्नानाला गेल्यानंतर कमरेवड्या पाण्यामध्ये जायचं, नमस्कार करायचा, टाळी वाजवायची आणि नंतरच पाण्यामध्ये बुडी घ्यायची. दररोजचा नित्यक्रम ठरल्याप्रमाणे होता. दररोज सकाळी आंघोळीला नदीवरती जायचा. एके दिवशी स्नानासाठी जात असताना राजाचे सेवेकरी दौंडी देतात. अरे जो कोणी जिवंत कावळा पकडून आणेल त्याला 50,000चं बक्षीस. किती? अरे बोला तरी मोठ्यानं. मी पण तुम्हाला देणार नाही आणि तुम्ही बी देऊ शकत नाही. बोलायला काय हरकत आहे का? 50,000चं बक्षीस. त्या अंध व्यक्तीने ऐकलं आणि त्यानं विचार केला, चांगल्या डोळस माणसाला जिवंत कावळा पकडणं शक्य नाही, आपल्याला तर डोळ्यानं नीट दिसत नाही, त्या भानगडीत पडायला नको. त्यानं ह्या कानानं ऐकलं आणि ह्या कानानं सोडून दिलं. आपल्या ठरल्याप्रमाणे आंघोळीसाठी नदीवरती गेला, कमरेवड्या पाण्यामध्ये गेला, नमस्कार केला आणि टाळी वाजवायला गेला. तेवढ्यात हातात काय सापडला? हुशार आहे की तुम्ही सगळे. सगळं कळतंय लोकाला. लोक लय हुशार आहे का नाही? हातामध्ये कावळा सापडला. कावळा ओरडायला लागला. त्या अंध व्यक्तीला आनंद झाला. माझ्या हातात सापडलाय तो नक्कीच कावळा आहे. आजच राजाच्या सेवेकऱ्याने दौंडी दिली, जो कोणी जिवंत कावळा पकडून आणेल त्याला 50,000चं बक्षीस. आता 50,000 या पट्ट्याला मिळणार. किती आनंद मोठा असेल. पण आशा एवढी वाईट आहे. त्या अंध व्यक्तीने विचार केला, जिवंत कावळा चांगल्या माणसाला सापडू शकत नाही. आपल्याला भेटलाय, बहुतेक आजचा दिवस कावळ्यांचा दिसतोय. आता एका कावळ्यावर बसायचं नाही, कमीत कमी 5 कावळे पकडायचे. मिळालेला पहिला कावळा त्यानं बगलमध्ये दाबून धरला. बरोबर कमरेवड्या पाण्यामध्ये गेला, नमस्कार केला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी टाळी वाजवली. आता पहिला कावळा कुठल्या गावाला गेला? तुमच्या नयनाला. पहिला कावळा दुसरा पकडण्याच्या आशेसाठी पहिला मिळालेला तो सुद्धा निघून गेला. आता आयुष्यभर किती जरी टाळ्या वाजवल्या तरी कावळा पुन्हा भेटू शकत नाही. मी त्या कावळ्याचं सांगत नाही, आपलं सांगतोय. हे भेटलंय ना, योगायोगानं भेटलंय. पुन्हा किती जरी विचार केला तरी मिळू शकत नाही. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य देह मिळतो. या देहामध्ये येऊन त्या भगवान परमात्म्याला मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्याला आपलंसं केलं पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, माणसाला माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं मानसा, आता तरी मानसात ये. या देहाने त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. ऐका, मधलं भजन आपण घेणार आहे. त्या देवाने सुंदर हात दिले, कशासाठी? त्याच्या भजनामध्ये टाळी वाजवायसाठी. सुंदर असं मुख दिलं. येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम, त्याची मज प्रेम देई देवा. त्या भगवान परमात्म्यानं ऐका सुंदर असे कान दिले. त्याचं नामस्मरण या कानाने ऐकण्यासाठी. काने भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती,
कानी भरून या ऐकीन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा। हे हात हे पाय त्याच्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी, हात त्याच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवायसाठी, पाठीमाग टाळ वाजवायसाठी त्या देवाने हात दिले ऐका। पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही महाराज। किंमत ओळखा, तो भगवान परमात्मा चतुर आहे, यातून सोडवणारा फक्त तो आहे। तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या। म्हणून सगळेजण ताट बसा आणि मनापासून त्याचं नामस्मरण झालं पाहिजे। ताट बसा सगळे, ताट हात वरती करा, सगळे हात वर, हाताने टाळी, पाठीमाग बसलेले सगळ्यांनी टाळी वाजवून नामस्मरण करायचंय। विठोबा रखू माझी, 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 रखू माई, विठोबा 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 साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसी आसी शरण जावी शक्ती जिव्हे न वंची। तो भगवान परमात्मा विशाल आहे, तुम्ही त्याला शरण जा। या भवपाशातून सोडवणारा तो आहे। तुम्ही आम्ही सगळ्यांना माझं माझं म्हणतो, बहीण माझी, भाऊ माझा, काका माझा, दादा माझा, कोणी कुणाचं नहीं। अरे आराम के है सभी संग जब सात वक्त पड़ा तब कोई नहीं, अरे मतलब के है सभी दुनिया में और किसी का कोई नहीं। जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे लेकिन जलने वाला कोई नहीं। जळावं मात्र एकट्यालाच लागतं, ते तर आपल्या बरोबर कोणी येत नाही। आपल्या बरोबर फक्त तो देव आहे। ऐका, काया नगर का सौदागर, बाप कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है। ना बाप का ना माँ का ये तो जन्म देने का नाता है। काया नगर का सौदागर, सास कहे जवई मेरा है, ससुरा कहे जवई मेरा है। ना सास का ना ससुरे का ये तो लड़की देने का नाता है। काया नगर का सौदागर, बहन कहे भाई मेरा है, बहन कहे भाई मेरा है।
ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है, काया नगर का सौदागर। कोणी कोणाचं नाही, फक्त तो देव आपला आहे, म्हणून त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करा। ऐसियासी शरण जावी शक्ती जिव्हे न वंची। पुढे जाऊन तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, भीष्म पण केला खरा। त्या देवानं भीष्माचार्यांचा पण देखील खरा केला आणि धनुर्धराचं म्हणजे अर्जुनाचं देखील रक्षण केलं। कथाभाग फार मोठा आहे, शॉर्ट मध्ये सांगून जातो, ऐका। भीष्माचार्यांचा पण असतो, उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत एकही पांडव या पृथ्वी तलावरती जिवंत ठेवणार नाही, संपूर्ण पृथ्वी निष्पांडवी करून टाकेन। शेवटचा दृष्टांत हे माझं कीर्तन झालेले, ऐका। भीष्माचार्यांचा पण होता, तुमच्या आमच्यासारखा नव्हता। देवाच्या पायाच्या खालची जमीन सरकली, कारण भीष्माचार्य, भीष्म जो गंगानंदनू, जो प्रतापी तेजस्वी भानू, असं तेज भीष्माचार्यांचं होतं। देवाला खात्री पटली, भीष्माचार्यांनी पण केलाय, त्या अर्थी तो खरा झाल्याशिवाय राहणार नाही। बातमी द्रौपदीला कळाली, द्रौपदी पळत 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 भगवान परमात्म्याजवळ आले आणि भगवान परमात्म्याला म्हणू लागली, देवा भीष्माचार्यांनी पण केलाय, उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत एकही पांडव या पृथ्वी तलावरती ठेवणार नाही। देवा माझ्या पतींचे प्राण वाचवणं फक्त तुझ्या हातात आहे, तुला काहीतरी करावं लागेल। द्रौपदी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला सांगते, किती गोड दृष्टांत आहे, ऐका। देव द्रौपदीला म्हणतोय, द्रौपदी काळजी करू नको, मी सांगतोय तसं फक्त कर। देवानं सांगितलं, रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा आवाज न करता तू माझ्याकडे ये, आपण दोघे मिळून भीष्माचार्यांच्या शाम्यान्याकडे जाऊ, द्वारपाल तुला अडवतील। द्वारपालांनी अडवल्यानंतर कौरवांच्या हिकडचं नातं सांगायचं, आतमध्ये गेल्यानंतर तोंडातनं आवाज काढायचा नाही। भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याबरोबर फक्त बांगडीचा आवाज करायचा। द्रौपदी म्हणली, देवा कळालं मला, आता पुढं काय? देव म्हणला, तू एवढंच कर, बाकीचं जे होतंय ते सगळं व्यवस्थित होईल, तू काय काळजी करू नको। ठरल्याप्रमाणे संध्याकाळची वेळ होते, द्रौपदी भगवान परमात्म्याच्या जवळ येते आणि जवळ आल्यानंतर दोघेही जण भीष्माचार्यांच्या शाम्यान्याकडे जायला निघतात। द्रौपदीला सांगितलेलं असतं आवाज नाही झाला पाहिजे, आणि द्रौपदी येत असताना पायामध्ये चपल्या घालून येते, त्या चपलांचा खाट 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 असा आवाज येत असतो। देव म्हणतो, अगं द्रौपदी तुला सांगितलं होतं ना आवाज नाही झाला पाहिजे, तू चप्पल घालून आलेस। द्रौपदी म्हणते, देवा चुकलं माझं देवा, मी आत्ता लगेच जाते आणि चप्पल काढून परत माघारी येते। देव म्हणला, द्रौपदी आता जर तू चप्पल काढायला गेलीस तर सकाळ झाल्याशिवाय राहणार नाही। देव आपल्या गळ्यातलं उंपरणं खाली हंतरतो आणि त्याच्यावरती द्रौपदी आपल्या चपल्या काढते आणि ते गाठोड तो जगाचा मालक आपल्या गळ्यामध्ये बांधतो। साधावया भक्ती काज नाही लाज धरीत। भक्ताच्या चपल्या वागवताना सुद्धा देव लाज बाळगत नाही। किती देव महाराज प्रेम करत असेल भक्तावरती, ऐका। दोघे जण जातात, अर्ध्या वाटेवरती देव थांबतो आणि अर्ध्या वाटेनंतर द्रौपदीला सांगतो, हिथून पुढचं काम तुझं एकटीचं आहे। ठरल्याप्रमाणे द्रौपदी जाते, द्वारपाल अडवतात, कौरवांच्या इकडचं नातं सांगते, आतमध्ये सोडतात। आतमध्ये गेल्यानंतर दर्शन द्रौपदी भीष्माचार्यांचं घेते।
बांगडीचा आवाज करते आणि बांगडीचा आवाज झाल्याबरोबर भीष्माचार्यांच्या लक्षात येतं कोणीतरी स्त्री आपल्या दर्शनासाठी आलेली आहे आणि एवढ्या मध्यरात्री कोणीतरी स्त्री दर्शनासाठी आलेली आहे, त्या अर्थी ही आपल्या इकडची कौरवांच्या इकडचीच असली पाहिजे. भीष्माचार्य आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती भव. आता एवढा आशीर्वाद ऐकल्यानंतर ज्या द्रौपदीला भीती वाटत असते, आता तिचा आनंद गगनात मावत नव्हता. द्रौपदी ताडकन उठते आणि भीष्माचार्यांना टाळी वाजवून म्हणते, पितामह तुम्ही केलेला पण खरा का मला दिलेला आशीर्वाद खरा, एवढं सांगा, मला दुसरं काय नको. भीष्माचार्यांची झोप उडते. महाराज काय करून बसलो. द्रौपदी ऐकायला तयार नाही. पितामह मला दिलेला आशीर्वाद खरा का तुम्ही केलेला पण खरा, मला उत्तर द्या, मला दुसरं काय ऐकायचं नाही. द्रौपदी म्हणत असते. भीष्माचार्य द्रौपदीला म्हणतात, द्रौपदी हे सगळं करण्यामागं तुझं डोकं नाही. ज्या अर्थी रेल्वेचा डबा इथपर्यंत पोहोचलाय त्या अर्थी इंजिन कुठंतरी लपलेलं असलं पाहिजे. बिना इंजिनाचा डबा येऊ शकत नाही. देव भीष्माचार्य द्रौपदीला म्हणले, ह्याच्या पाठीमाग तुझं डोकं नाही, तुला हित आणणारा कुठे तेवढं सांग. द्रौपदीनं सांगितलं, मी स्वतःच्या मनानं हित पोहोचले. तेवढ्यात तर द्वारपालांनी भगवान परमात्म्याला चोरासारखा पकडून आणला. गळ्यामध्ये ते चपल्याचं गाठोड आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं ते गाठोड आपल्या छातीशी कवटाळलेलं आहे आणि द्वारपालाने चोरागत देवाला पकडलेला आहे. ऐका, भीष्माचार्य देवाला म्हणतात, अरे ठाईचा तू काळा, अनादी बहु काळा. अरे जेवढा वर्ण काळा आहेस ना, तेवढा आतून पण काळा असशील असं कधी वाटलं नव्हतं रे. माझ्या बरोबर असा का वागलास, मला सांग लवकर. त्यावेळेस भीष्माचार्यांचं लक्ष देवाच्या गळ्यामध्ये असणाऱ्या गाठोड्याकडे जातं. भीष्माचार्य विचारतात, ते गळ्यामध्ये काय आहे? देव म्हणतो, वो अंदर की बात है, ते भक्ताच्या माझ्यामधले ते कुणाला सांगत नाही. भीष्माचार्य गाठोड ओढायला लागतात आणि देवाने ते गाठोड घट्ट असं पकडून धरलेलं आहे. दोघांच्या ओढाओढीत गाठोड खाली पडतं आणि त्यामधून द्रौपदीच्या चपल्या बाहेर पडतात. भीष्माचार्य धाडकन खाली पडतात. महाराज द्रौपदी ऐकायला तयार नाही. पितामह मला दिलेला आशीर्वाद खरा का तुम्ही केलेला पण खरा, सांगा लवकर. 11ला फक्त 7 मिनिटं राहिलेले आहेत, बोला लवकर, काय खरंय नेमकं सांगा लवकर. त्यावेळेस भीष्माचार्य देवाला म्हणतात, द्रौपदीला म्हणतात, द्रौपदी अगं तू कशी भोळी आहेस. ज्याच्या सत्तेनं ही सृष्टी चालते, ज्याला विचारल्याशिवाय झाडाचं पिकलेलं पान देखील खाली पडत नाही, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकवू नये. भीष्माचार्य द्रौपदीला म्हणतात, द्रौपदी तू कशी भोळी आहेस. ज्याच्या सत्तेनं ही सृष्टी चालते, तो देव जर तुझ्या चपल्या वागवत असेल तर तुझ्या पतींच्या केसाला सुद्धा धक्का लावायचा अधिकार कुणाकडे नाही. तुझ्या पतींच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. एवढा विश्वास
द्रौपदीचा त्या देवावरती होता. भीष्म पण केला खरा ऐका. भीष्माचार्य सुद्धा देवाला म्हणतात, देवा माझा एक पण तू खोटा पाडलास ना. भीष्माचार्य दुसरा पण करतात. महाभारत युद्धामध्ये तुझा पण आहे ना, हातात शस्त्र धरणार नाही, पण मी सुद्धा तुला शस्त्र धरायला लावल्याशिवाय गप बसणार नाही. घनघोर युद्ध सुरू असतं. भीष्माचार्य इकडनं बाण सोडतायत, अर्जुन समोरून बाण सोडतोय. रथाचं चाक रुतलेलं आहे. समोरून भीष्माचार्यांचा बाण येतो आणि देवाची खात्री पटते, हा बाण अर्जुनाचा घात केल्याशिवाय राहणार नाही. देव रथामधून खाली उडी मारतो आणि रथाचं निखळलेलं चाक घेऊन भीष्माचार्यांच्या अंगावरती धावून जातो. भीष्माचार्य उठून उभे राहतात आणि टाळी वाजवतात. देवा तुझा पण होता ना, हातात शस्त्र धरणार नाही, पण मी सुद्धा तुला हातामध्ये शस्त्र धरायला लावलं. देव किती चतुर आहे. देवाने भीष्माचार्यांचा पण देखील खरा केला आणि अर्जुनाचं देखील रक्षण केलं. जलदमध्ये तिसरं चरण. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्ष हाती. तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे अनेक पुरावे, पौराणातील अनेक दाखले माझ्याजवळ आहेत, म्हणून मी त्या जगाच्या मालकाला माझ्या चित्तामध्ये धारण केलेला आहे. तुका म्हणे साक्ष हाती, तोम्या चित्ती धरिला, ऐसियासी शरण जावी, शक्ती जिव्हे न वंची. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली. करविले ते शिकले कटकट, वाकुडे कानेट देव जाणे. यथामती येत अवकाश संकल्पित वेळामध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते सगळ्यांनी आपापल्या बरोबर घरी घेऊन जा. जे काही बरोबर असेल ते माझं मला उलट झालं का? हां हाय जागे वाटतं तुम्ही. झोपलं नाही कोण. जे काही बरोबर असेल ते प्रत्येकाने आपापल्या बरोबर घेऊन जा. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द जर कुणाला लागला असेल तर कुणालाही दुखवायचा माझा मुळीच हेतू नाही. मोठ्या अंतकरणाने तुम्ही माफ कराल अशी आशा बाळगून खऱ्या अर्थानं महाराज, मी काही एवढा मोठा कीर्तनकार नाही, मी काही एवढा मोठा कीर्तनकार नाही, पण भगवान परमात्म्याने जी काही बुद्धी दिली त्याप्रमाणे तुमच्यासमोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हसवायचं म्हणलं तरी मी सुरुवातीला सांगितलं मला जमलं असतं, पण काहीतरी नवीन. हे सप्ते 30 वर्ष झाले, हा सप्ताह जुना आहे आणि या सप्त्यामध्ये मी त्याच अधिकारानं, कारण या सप्त्याचं नेतृत्व तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याजवळ आलेलं आहे. आणि मी जर सासू सासऱ्याच्या गप्पा जर तुमच्यासमोर मांडल्या असत्या तर तुम्ही काय म्हणणार, शिव लय अक्कल शिकवत होता, ह्यानं काय देवाचं सांगितलं नाही. म्हणून अभंगाचा जेवढा होईल तेवढा सार मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवान परमात्म्यानं अशीच सेवा माझ्याकडून करत नेहो एवढीच इच्छा आहे. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपला सप्ताह सुरू आहे. भरपूर भला मोठा असा समाज या कीर्तनासाठी जमत आहे. आणि आणखी जसे जसे दिवस आता निघून चाललेत बरं का, 4 दिवस निघून गेले, बघता बघता आणखी फक्त 5 दिवस शिल्लक आहेत. जास्तीत जास्त संख्येने आपण या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. या सौजन्यदात्यांनी आजचं ज्यांचं सौजन्य आहे, श्री दत्तात्रय भीमराव मोरे पाटील यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे. कारण श्रीमंत असल्यानंतर
काही लोक श्रीमंती भरमसाठ आहे पण अंगामध्ये दातृत्व नाही. तुपात पडलेली माशी 2 वेळा गडी चोपून बाजूला फेकतो, तिच्या पायाला तूप चिटकला असेल म्हणून. एवढा जर मक्की चूस माणूस असेल तर त्याच्या श्रीमंतीला काय आग लावायची आहे का? श्रीमंत असून उपयोगाचं नाही, अंगामध्ये दातृत्व सुद्धा तेवढं प्रबळ असावं लागतं. या धर्म कार्यामध्ये मी या गादीवरती सांगतो, हित दिलेला 1 रुपया सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एवढंच बरोबर येणार आहे. अन्नदान श्रेष्ठ दान आहे. जेवढी अन्नदान करणारी मंडळी आहे, काहीतरी तुमचं पूर्व संचित असेल, तुमच्याकडून अन्नदान घडतंय. या पारायणासाठी तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी सगळेजण मदत करत आहात आणि जसं जमेल ज्यांची वर्गणी देणगी राहिली असेल प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनुसार आपल्या संसारानुसार जे काही देता येईल ते या नामयज्ञ सोहळ्यासाठी द्यायचं आहे. आणि हा कार्यक्रम असाच मोठा आपण इथून पुढे सुद्धा करत राहणार आहोत, कारण आपला धर्म वाढवणं हे सगळं फक्त आपल्या हातामध्ये आहे. देवानं तुम्हाला 10 एकरचा मालक बनवलंय. 400-500 टन ऊस तुमचा वर्षाला जातोय. मग देवाच्या कार्यामध्ये 5-10 हजार रुपये द्यायला काय कमी आहे का? तेवढं दान फक्त आपल्या बरोबर जाणार आहे. म्हणून यथाशक्ती ज्यांना जे सहज होईल, जे शक्य होईल ते प्रत्येकाने या सप्त्यासाठी आणून द्यायचं आहे. कारण हा सप्ताह आता तुम्हाला जसा भव्य दिव्य दिसतोय, याच्या पाठीमागं भरपूर असा मोठा खर्च असतो. मंडप आहे, कलाकार आहेत, कीर्तनकार आहेत, अन्नदान असेल, ह्याला भला मोठा असा खर्च लागतो. सौजन्यदात्यांनी यावर्षी भली मोठी अशी खूप सुंदर अशी मदत केलेली आहे. अजून जरी कुणाला वाटलं या सप्त्यासाठी माझं सौजन्य असलं पाहिजे, निश्चित पारायण मंडळासोबत तुम्ही संपर्क साधा. ही लहान लहान लेकरं या सोहळ्यासाठी यावर्षी आपल्याला लाभलेली आहेत. कसे दिसते सगळे, आहे का नाही? महिला मंडळ नुसतं यांना बघायचं नाही, आपलं सुद्धा इकडं आलं पाहिजे. याच्यासाठी जरा विचार करा. कारण इंसाफ की डगर पे बच्चों दिखा उजल के, यह देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. आजचा बालक उद्याचा पालक, या महाराष्ट्राचा चालक मालक आहे. म्हणून मुलं घडली पाहिजेत. मुलांना देत असताना सगळ्यांना सांगतो, ऐका, संपत्ती एक वेळ कमी द्या, पण संस्कार द्यायला मात्र कुठेही कमी पडू नका. कारण आजची परिस्थिती इतकी भयानक आहे. 5वी 6वी 8वीतली पोरं सिगारेट ओढत बसलेत महाराज. चौकामध्ये अंधारात एका बाजूला जाऊन सिगारेट ओढतायत, दारवा पितायत. किती भयानक परिस्थिती या महाराष्ट्रावरती आली महाराज. अरे काय मिळतं व्यसन करून? काय फायदा आहे का शरीराला? अरे दारू गांजा मत पियो यारो, अकल बंद हो जाती है. अपने पल्लू का मोल खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. दारू व्यसन कुठल्याही पद्धतीनं व्यसन करू नका. दारू किती वाईट आहे हे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ज्या वेळेस तुमची एकुलती एक मुलगी एका दारुड्याच्या घरात जाईल. तुमची लाडकी असणारी बहीण एखाद्या दारुड्याच्या घरामध्ये जाईल, तेव्हा लक्षात येतं दारू किती वाईट आहे. व्यसन करू नका. या कीर्तनासाठी मुली जमलेल्या आहेत. प्रत्येक मुलीला माझी बहीण म्हणून एक सांगणं आहे. ऐकायचं का नाही ते तुमच्या हातात आहे. पण एक विनंती या कीर्तनाच्या माध्यमातून करतो, तुम्ही 50 हजाराचे फोन वापरा, 5-5, 10-10 हजाराची अंगावरती कपडे घाला, पण या समाजामध्ये वावरत असताना माझ्या बापाची मान 4 समाजामध्ये कमी होईल, माझ्या बापाची मान समाजामध्ये खाली येईल, असं मात्र वर्तन कधी करू नका. काय नाही उपयोग महाराज. एवढं फक्त पाळा. कारण ज्या वेळेस रक्ताचं पाणी महाराज
आई बाप तुम्हाला मोठं करण्यासाठी करतात आणि तुम्ही त्या आई बापाला न जुमानता एखाद्या कालच्या पोराबरोबर ज्याला उद्या काय खायचंय याची पंचायत आहे त्याच्याबरोबर तुम्ही पळून जाता आणि आई बापाला जुमानत नाही रे. ते तुमच्या वाईटाचा विचार कधीच करू शकत नाहीत. फक्त त्यांना ओळखून घ्या आणि त्यांना प्रेम करा. कारण आपल्याला आई कळते पण बाप कदापि कळत नाही. माझ्या कृष्णाला वाचवा म्हणणारी देवकी सगळ्यांच्या लक्षात राहिली, परंतु लेकराला वाचवण्यासाठी विजांचा कडकडाट, ढगांची गडगडाट, पावसांची रिपरिप सुरू असताना यमुनेला महाभयंकर पूर आलाय. पाणी नाका तोंडामध्ये जाऊ लागलं. अशा जीव घेण्या अवस्थेमध्ये लेकराला वाचवण्यासाठी आटापिटा करणारा बाप वसुदेव मात्र कधीच कोणाच्या लक्षात येत नाही. त्या बापाला सुद्धा ओळखत चला रे. राम वनवासाला जाताना रडणारी कौसल्या सगळ्यांना दिसली. अरे रामा, अरे राघवा, नको ना रे जाऊ. राम राम करत दशरथ राजासारखा पिता गेला हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. काल आलेल्या बायकोसाठी आई वडिलांना आपण घराच्या बाहेर काढतो. वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबावं वाटत असेल तर या वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही. चांगलं हितच घडू शकतं महाराज. कालच्या मुलीसाठी आपण आई वडिलांचा त्याग करतो. ठपटाका महाराज. हो बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे, आज वो तेरी मोहताज हो गई. कल की छोकरी सिर का ताज हो गई. बीबी के सामने मारत हो गई. राम वारे समान. मुलीसाठी काल आलेली मुलगी बायको गेली तर पुन्हा आणता येईल, नाही आली तर दुसरी करता येईल. पण एकदा आई वडील गेले की पुन्हा मिळू शकत नाही. सगळ्या गोष्टी पुन्हा मिळतील, आई वडील मिळणार नाहीत. झालेली कीर्तन रूपी सेवा हनुमंतरायांच्या चरणी, या कीर्तनासाठी सगळेच कलाकार जमलेले आहेत. सगळ्यांच्या चरणी माझी कीर्तन रूपी सेवा दर्शन घेऊन थांबतो. तुम्ही म्हणाल सगळं झालं महाराज, सौजन्य दिले त्यांचं झालं, कलाकार झाले, साथ केली त्यांचं झालं. 2 तास जर आम्ही तुझ्या पुढं बसलो नसतो तर कुणाच्या पुढं? म्हणून 2 हात 3रं मस्तक टेकून तुमच्या सगळ्यांचं दर्शन. कीर्तनाला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.